के माध्यम से उभर कर आए तो मुझे नहीं लगता फिर दोबारा नक्सलवाद खुला होगा। धन्यवाद सभापति महोदय। श्री भास्कर भगरे, श्री भास्कर जी। अध्यक्ष महोदय, आज नियम 193 अंतर्गत आपण ज्या विषयावरती चर्चा करत आहोत तो केवळ सुरक्षा समस्येचा विचार नाही, तर तो या देशाच्या माणुसकीचा आणि संविधानिक मूल्यांच्या परीक्षेचा विषय आहे। नक्षलवादी चळवळ संपवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, या संघर्षामध्ये सर्वसामान्य माणूस असेल, NGO असतील, पोलीस असतील, सैनिक मारले गेले व त्यांनी बलिदान केलं, त्या सर्वांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। कट्टरवाद हा दोन प्रकारचा असतो असं मी मानतो। एक सदनतेतून आलेला आणि दुसरा साधनांच्या अभावातून उगम पावलेला। आज आपण ज्या समस्येवरती चर्चा करतोय तो साधनांच्या अभावातून आणि उपेक्षेतून जन्मलेला आहे, हे शासनाने आधीपासून मनापासून मान्य करायला हवं। अध्यक्ष महोदय, सरकार एका बाजूला नक्षलवाद संपल्याचे दावे करत असलं तरी जागतिक विषमता अहवाल 2026चे आकडे डोळे उघडणारे आहेत। आज भारतातील वरच्या 10% श्रीमंतांकडे देशाच्या 58% उत्पन्नाचा वाटा आहे, तर तळागाळातील 50% कष्टकरी आणि शोषित जनतेच्या हातामध्ये केवळ 15% हिस्सा उरला आहे। आणि जोपर्यंत ही आर्थिक दरी कायम आहे तोपर्यंत गरिबांच्या मनातील असंतोष केवळ बंदुकीच्या जोरावर कसा संपला। 2026-27च्या अर्थसंकल्पात सामाजिक क्षेत्रासाठी GDPच्या केवळ 2.5% तरतूद करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, हा आकडा 2014-15च्या तुलनेतही कमी आहे। याचा अर्थ असा की आपण विकासाच्या गप्पा मारतोय पण प्रत्यक्ष सामाजिक कल्याणावरती खर्च मात्र कमी करत आहोत। अध्यक्ष महोदय, मी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो। माझ्या नाशिक जिल्ह्यातील पेठ, दिंडोरी, कळवण, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, बागलाण या आदिवासी बहुल भागामध्ये आजची परिस्थिती काय आहे? जल जीवन मिशन अंतर्गत सरकारने मोठमोठे टप्पे गाठल्याचे आर्थिक सर्वेक्षणामध्ये मोठ्या अभिमानाने सांगितलं आहे, पण वास्तवाचं दर्शन घडवणारा एक व्हिडिओ 20 एप्रिल 2025 रोजी संपूर्ण जगाने देशाने बघितला की माझ्या नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील बोरीची बारी या गावातील एका भगिनीला पाण्यासाठी विहिरीत जीव धोक्यात घालून उतरावं लागलं। आणि जर स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आम्ही आमच्या आदिवासी माता भगिनींना पिण्यासाठी शुद्ध पाणी देऊ शकत नसो तर कसला विकास आपण सांगत आहोत? नियोजनाच्या टप्प्यामध्ये अनेक वस्त्यांचा समावेश करणं राहून जातं, पाण्याचे स्रोत कोरडे पडतात आणि योजना केवळ कागदावर राहतात। हीच परिस्थिती माझ्या मतदारसंघातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण या आदिवासी तालुक्यामध्ये की पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो, पाणी सगळं अरबी समुद्रात वाहून जातंय आणि आज उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नाही, शेतीसाठी पाणी नाही, रोजगार नाही, शिक्षण, आरोग्य, रस्त्याच्या सुविधा नाही आणि त्यामुळे आदिवासी भागातील बांधवांना रोजगारासाठी, जीवन जगण्यासाठी स्थलांतर करावं लागते। अध्यक्ष महोदय, कोणत्याही शोषितांच्या प्रमुख मागण्या या जल, जंगल, जमीन यावर असतात। आदिवासींचा या निसर्गदत्त साधन संपत्तीवर पहिला हक्क आहे, पण वन संवर्धन सुधारणा कायदा 2023 मुळे या कायद्यावरती गदा येत आहे। आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावरची वन जमीन किंवा 10 हेक्टरपर्यंतची जमीन कोणत्या ग्रामसभेच्या परवानगीशिवाय पायाभूत सुविधांसाठी वापरण्याचे अधिकार केंद्राने घेतले। मग आदिवासींच्या ग्रामसभेच्या त्या संविधानिक अधिकाराचं काय? 2006 वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी म्हणून आमचे नेते, आदिवासींचे नेते, माजी आमदार JP गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली जानेवारी 2026 मध्ये जवळजवळ 30,000 आदिवासींनी पालघरपर्यंत 55 किलोमीटरचा पायी मोर्चा काढला। आजही 11,464 जमिनीचे दावे केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रलंबित आहे आणि जोपर्यंत तुम्ही त्यांना त्यांच्या हक्काची जमीन देणार नाही, त्यांचं नाव मालक म्हणून लावणार नाही, त्यांच्या ताब्यातील पूर्ण जमीन त्यांच्या नावावर करणार नाही, तोपर्यंत त्यांना हातात शस्त्र घेण्यापासून आपण कसे रोखणार? शासन कोणाचे असो, उजव्यांचा असो, डाव्यांचा असो किंवा मध्यमवर्गीयांचा असो, आदिवासी हा स्वाभिमानी आहे, अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारा आहे। धरती आबा वीर बिरसा मुंडा असो किंवा माझ्या नाशिक जिल्ह्यातील सुपुत्र वीर राघोजी भांगरे असोत, आम्ही सतत आमच्या अधिकारावरती गदा आणणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये संघर्ष केला आहे। या संघर्षाला तुम्ही कोणतेही नाव द्या, पण तो आमच्या अस्तित्वाचा संघर्ष आहे। अध्यक्ष महोदय, आजचं सरकार हे केवळ प्रोजेक्ट केंद्रित विकासावर लक्ष देते,
केवळ रस्ते, पूल, धरणं बांधणं हा विकास नाही. जर केवळ सिमेंटची बांधकामे म्हणजे विकास झाला असता तर आपल्या देशातील साधन संपत्तीचं असं विषम वाटप झालं नसतं. माझ्या दिंडोरी मतदारसंघात आजही पेसा अंतर्गत महत्त्वाची पदं रिक्त आहे. आरोग्याच्या सुविधा नाही, शिक्षणाच्या सुविधा नाही. कालचीच बातमी की परभणी जिल्ह्यामध्ये 3-3 दिवस परीक्षा रद्द होतात. तरुण शिकून सवरून बेकारांचे जत्ते शहराकडे वळत आहे. कारण पिण्यासाठी पाणी नाही, शेतीसाठी पाणी नाही, पोट भरण्यासाठी तो शहराकडे जातो. जर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुम्ही जर लोकप्रतिनिधींची संख्या वाढवणार असाल तर त्या प्रमाणात नोकऱ्या का वाढवत नाही याचं उत्तर द्यावं लागेल. आदिवासींना स्थानिक पातळीवर रोजगाराची उत्तम संधी आणि सन्मानाने जगण्याची हमी देणं ही शासनाची जबाबदारी आहे. शासन आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडतंय का याचं उत्तर निश्चितच समाधानकारक नाही. अध्यक्ष महोदय, सरकार लष्करी कारवाईवर भर देते पण केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 8% पदं रिक्त आहे. CISF मध्ये 19% पदं रिक्त आहे. CRPF मध्ये 10% पदं रिक्त आहे. आमचे जवान दिवसाला 12-12, 14-14 तास अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत आहे. त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. याकडे सरकार लक्ष देणार आहेत का? दुसरीकडे लोकशाही मार्गाने जनतेचे प्रश्न मांडतात, त्यांच्यावर अर्बन नक्षलचा शिक्का मारून त्यांचं तोंड बंद करण्याची चुकीची पद्धत महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. खोटे आरोपाच्या नावाखाली ज्येष्ठ विचारवंत असतील, पत्रकार असतील, विद्यार्थी असतील यांना अटक झाली. गौरी लंकेश, दाभोळकरांसारखी यांची हत्या झाली. संविधानाने दिलेले अधिकार त्यांचे हिसकावून घेतले गेले. अनेक विचारवंत, पत्रकार, लेखक, समाजसेवक यांना आज प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. लोकशाहीमध्ये असहमतीचे तत्व मान्य केले जातं, ते जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे. आज असहमतीच्या तत्वांचा आदर केला जात नाही. अशी मांडणी करणाऱ्यांची तोंड अर्बन नक्षलचा शिक्का मारून बंद केल्याचा प्रयत्न केला जातो. आज विरोधी पक्ष म्हणून जे काम करतायत ते तेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी कृपया समाप्त करें. विरोधांची मते मांडणाऱ्यांच्या तोंडावरती कसली शिक्का मारला नाही. शेवटी मी एवढंच सांगेल की केवळ आकड्यांच्या भुलभुलयामध्ये अडकू नका. अभावाच्या परिस्थितीमध्ये उफाळलेला हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी तुम्हाला कालबद्ध चौकटीमध्ये माणूस केंद्रीय उपाययोजना कराव्या लागतील. आदिवासी, दलित आणि शोषितांचा जल, जंगल, जमिनीवरील अधिकार मान्य करावा लागेल. आणि तुम्ही जर केवळ ठराविक लोकांच्या तिजोरीमध्ये भर पाडणारा विकास करणार असेल तर आज ही समस्या संपण्यासारखी जरी वाटत असेल तर ती उद्या उफाळून येईल. आज आपण सगळे देशभक्त लोक आहोत. आपण देशासाठी सर्वाधिक त्याग केला पाहिजे. जेव्हा विकासाची वेळ येते त्यावेळेस आदिवासी लोकांचं पाणी घेतलं जातं, जमीन त्यांची घेतली जाते, जंगल त्यांचं घेतलं जातं, संसाधनं सुद्धा त्यांची घेतली जातात. विकासासाठी या देशात आपने मेरी पार्टी लोक जनशक्ति पार्टी रामविलास और चिराग पासवान हमारे नेता की तरफ से अपनी पार्टी